माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाचा प्रसाद म्हणून 6 लाख बुंदीचे लाडू तयार करण्यात येत आहेत। दररोज 40,000 लाडू बनवण्याचं काम सुरू आहे। जास्तीत जास्त भाविकांना प्रसाद मिळावा यासाठी जादा विक्री केंद्र स्थापन करण्यात येत आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी लव्हेकर यांनी। ही यात्रेमध्ये जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद मिळावा यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं जवळपास 6 लाख लाडू बनवण्याचं काम आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर ह्या लाडूच्या कारखान्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून अहोरात्र करत हे लाडू बनवण्याचं काम सुरू आहे। जवळपास शेकडो कर्मचारी ते सकाळ ते संध्याकाळपर्यंत लाडू बनवण्याचं काम करत आहेत। अनेक महिला जर आपण बघितल्या तर या लाडूचं पॅकिंग करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी शासनाच्या सगळ्या नियमामध्ये म्हणजे सगळे नियम वापरून करते लाडू बनवण्याचं काम आता खरं तर सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। विशेष म्हणजे भाविकांना लाडू जागोजागी मिळावा त्यासाठी जी विक्री केंद्र आहेत हे देखील मंदिर परिसरामध्ये 4 ते 5 ठिकाणी करता अशी विक्री केंद्र केलेले आहेत। त्याचबरोबर या माघी यात्रेला जवळपास 5 ते 6 लाख भाविक येतील असा अंदाज असल्याने या विक्री केंद्रामध्ये देखील खरं तर वाढ केलेली आपल्याला सांगण्यात आलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9।